कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझं लग्न माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न होतं, पण तू गावातल्या साध्या मुलीशी लग्न ठरवलंस। असं मन मारून तुला या लग्नाला परवानगी दिली। तो भाग वेगळा आहे की मला आता निशी आवडायला लागली। आम्ही नेहमीच तुला काय वाटतं याचा विचार करत आलो। तुला बॅडमिंटन मध्ये एवढ्या मोठ्या क्लब मधून संधी आली तेव्हा मला अभिमान वाटला होता का, कारण तू तुझ्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होतास। आणि आता तू मला तो आनंद सुद्धा मिळू देणार नाहीयेस। धीरज, अरे आई वडील म्हणून आम्ही असं वेगळं काय मागितलं तुझ्याकडे की तू प्रत्येक वेळेस आम्हाला हर्ट करतोस? मॉम, नाही, मी असं काहीच केलं नाही। मला एक्सप्लेन तरी। मला काही ऐकायचं नाही आता तुझं। मॉम निशी, नाही, मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालं। नाही, तू मला कॅन्सल करायला सांगितलं नव्हतंस। पण ते माझ्यासाठी कॅन्सल झालंय ना। ती माझी ड्युटी आहे ॲज अ हजबंड, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तू प्लीज स्वतःला ब्लेम करू नकोस। सर, आई आणि तुम्ही आत्ता कुठे चांगलं बोलायला लागला होता, आणि हे सगळं आपल्याला मॉमला थोडा वेळ द्यायला हवा, होईल ती शांत। हो मंजू, मी काय सांगताय आता, या चारूच्या आई बाबांका लवकरात लवकर बोलवून घे। का का काय का मी काय सांगताय ना आता नीट ऐका। आता त्यांना सांग शेतीची कामं काय नंतर पण होतील। हा सगळ्या गोष्टी दादानी माझ्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत। म्हणजे नेमकं काय केलं दादांनी? काय केलं नाही ना ता विचार। तवी आता आपणूनच माघार घेत बघ, आणि श्रीनू झटकन लग्नाक तयार होय। काय सांगताय लालिताई? अहो, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे। आता अजिबात वेळ वाया घालवायला नको। मी उद्या चारूच्या आई बाबांशी बोलते। लाली आत्या, काय मस्त बातमी दिली आहे। आता दादांनी परमिशन दिली आहे तर लवकरच लग्न होईल, आणि श्रीनू पण त्यांच्या पुढे काहीच बोलणार नाही। काय झालं मग आत्या? जरा काम होतं तुझ्याकडे। ह्या घालून दाखव ना। हा ड्रेस नाही, हा ड्रेस तर ओवीचा आहे ना, मग तुम्ही मला का देताय? होय गो, ओवीचाच हा, पण मला तुझ्यासाठी सुद्धा असंच एक ड्रेस शिवचा, या कोऱ्या साडीचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।